श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर आज तुम्ही खूप दुःखी आहात, जर तुम्हाला वाटत असेल की आता सर्व काही संपलं आहे, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण स्वामी समर्थ तुम्हाला असा संदेश देणार आहेत जो तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर होऊ शकतो. स्वामी समर्थ सांगतात, जीवनात कितीही वादळं आली तरी घाबरू नका, कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर नवीन सकाळ येत असते. आज लोक तुम्हाला कमी समजत असतील, तुमच्यावर अन्याय करत असतील, पण लक्षात ठेवा, देव शांत असतो, आंधळा नसतो. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू स्वामी पाहत आहेत आणि योग्य वेळ येताच ते तुमच्या जीवनात असा बदल घडवतील की तुम्हाला स्वतःलाच विश्वास बसणार नाही. आजचे स्वामी समर्थ यांचे प्रेरणादायी विचार तुमच्या आयुष्यात नवीन आशा निर्माण करणार आहेत. जर तुम्ही दुःखात असाल, टेन्शनमध्ये असाल, शत्रूंनी त्रास दिला असेल किंवा जीवनात अडचणी चालू असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण स्वामी समर्थांचे हे मोटिवेशन तुमचं मन मजबूत करेल आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा देईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त वाक्य नाहीत, तर प्रत्येक दुःखी, थकलेल्या आणि हरलेल्या माणसासाठी जिवंत आशा आहेत. जीवनात कितीही अंधार आला, कितीही संकटे आली, कितीही लोकांना साथ सोडली, तरी स्वामी समर्थ भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत. आज कदाचित तू खूप त्रासात असशील, मनात हजारो प्रश्न असतील. माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का? मी एवढं चांगलं वागूनही मलाच फसवणूक का मिळते? देवा, माझं नशीब कधी बदलेल? पण लक्षात ठेव, ज्यांच्या आयुष्यात मोठा संघर्ष असतो त्यांच्यासाठीच देवाने मोठं यश लिहिलेलं असतं. स्वामी समर्थ सांगतात, वाईट काळ हा कायमचा नसतो. जसा दिवसानंतर रात्र येते, तशी रात्रीनंतर पुन्हा सकाळही येत असते. आज तुझं मन तुटलं असेल, पण हेच तुटलेलं मन उद्या तुला खूप मजबूत बनवणार आहे. कारण संकट माणसाला संपवत नाहीत, ते त्याला घडवत असतात. कधी कधी देव आपल्याला एकटं ठेवतो, कारण त्याला आपल्याला जगापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवायचं असतं. लोकांनी साथ सोडली म्हणून रडू नकोस, कारण प्रत्येक वेळी लोकांची साथ मिळणं गरजेचं नसतं. कधी कधी देवाची कृपा पुरेशी असते. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझ्या डोळ्यातले अश्रू मी पाहतो आहे. तुझ्या मनातील वेदना मला कळतात. योग्य वेळ येताच तुझं जीवन बदलून जाईल. आज तुला वाटत असेल की सर्व काही संपलं आहे, पण खरी गोष्ट अशी आहे की तुझं नवीन आयुष्य सुरू होण्याच्या अगदी जवळ आहे. दुःख का येतं? दुःख हे शिक्षा नसते, ते अनुभव असतात. ज्याला दुःखाची जाणीव नाही, त्याला सुखाची किंमत कधीच कळत नाही. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, वाईट परिस्थितीत शांत राहायला शिक, कारण वादळ कायम राहत नाही. तू ज्या संकटातून जात आहेस ते तुला आतून मजबूत बनवत आहे. आज जो तुझा अपमान करतोय, उद्या तोच तुझं यश पाहून आश्चर्यचकित होईल. म्हणून स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्यात खूप ताकद आहे, फक्त ती ओळखण्याची वेळ आलेली आहे. मन शांत कसं ठेवायचं? आजच्या काळात सर्वात मोठी समस्या म्हणजे मनाची अस्वस्थता आहे. लोक बाहेरून हसतात, पण आतून पूर्णपणे तुटलेले असतात. स्वामी समर्थ सांगतात, मन शांत ठेवायचं असेल तर नामस्मरण कर. दररोज सकाळी आणि रात्री फक्त काही मिनिटे डोळे बंद करून मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप फक्त शब्द नाहीत, ती ऊर्जा आहे. ही ऊर्जा मनातील भीती, नकारात्मक विचार आणि दुःख हळूहळू दूर करू लागते. जेव्हा
मन खूप त्रास देत असेल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. लोकांचा विचार करून जगू नकोस. आज अनेक लोक दुसऱ्यांच्या बोलण्यामुळे दुःखी होत असतात. कोणी काही बोललं की मनाला लागून जातं. पण स्वामी समर्थ सांगतात, लोकांचं काम बोलणं आहे. तू तुझं काम करत राहा. तुझी किंमत लोकांच्या मतावर ठरत नाही. हिऱ्याची किंमत काचेला कधीच कळत नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेव. तुझा वेळ येईल आणि जेव्हा तुझी वेळ येईल ना, तेव्हा तुला कमी समजणारे लोकही तुझं कौतुक करतील. शत्रू आणि विरोधकापासून घाबरायचं नाही. जर तुझ्या आयुष्यात शत्रू असतील, विरोध करणारे लोक असतील, तर समजून घे की तू काहीतरी मोठं करण्याच्या मार्गावर आहेस. कारण साध्या माणसाला कोणी विरोध करत नाही. विरोध नेहमी त्यालाच होतो ज्याच्यात काहीतरी विशेष असतं. स्वामी समर्थ सांगतात, वाईट करणाऱ्याचं वाईट आपोआप होतं. तू फक्त संयम ठेव. तुला प्रत्येकाला उत्तर देण्याची गरज नाही. कधी कधी शांतता हेच सर्वात मोठं उत्तर असतं. देव सर्व पाहत असतो. ज्यांनी तुला रडवलं आहे त्यांचा हिशोब वेळ स्वतः करतो. हार मानू नकोस. आज अनेक लोक परिस्थितीमुळे खचून जातात. पण लक्षात ठेव, जे लोक शेवटपर्यंत प्रयत्न करतात त्यांनाच यश मिळतं. स्वामी समर्थ सांगतात, अडथळे हे यशाच्या मार्गातील परीक्षा आहेत. जर तुझ्या मार्गात अडचणी येत असतील तर समजून घे की तुझं ध्येय खूप मोठं आहे. जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्ती संघर्ष करूनच पुढे गेलेली आहे. कोणालाही यश सहज मिळालेलं नाही. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवरचा विश्वास कधीही हरवू नकोस. स्वामी सेवा महत्त्वाची आहे, तर ती का महत्त्वाची आहे? फक्त इच्छा मागून सर्व काही मिळत नाही. त्यासाठी श्रद्धा आणि सेवा आवश्यक असते. स्वामी समर्थांची सेवा म्हणजे दररोज नामस्मरण करणे, गरिबांना मदत करणे, कोणाचं मन न दुखावणे, आई-वडिलांचा आदर करणे, प्रामाणिकपणे जीवन जगणे, हीच खरी स्वामी सेवा आहे. स्वामी समर्थांना मोठे दिखावे नको असतात. त्यांना फक्त खरं मन हवं असतं. वेळ बदलणार आहे. आज कदाचित तू रडतो आहेस, पण एक दिवस असा येईल की तू हसशील आणि म्हणशील, त्या कठीण काळामुळेच मी मजबूत बनलो. स्वामी समर्थ सांगतात, थोडा संयम ठेव. योग्य वेळ येत आहे. तुझ्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर होणार आहे. देव जेव्हा देतो ना, तेव्हा भरभरून देतो. आज फक्त मेहनत करत राहा, प्रार्थना करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवत राहा. आज जर तुझं मन खूप दुःखी असेल, जर तुला वाटत असेल की आता काहीच उरलेलं नाही, तर डोळे बंद करून फक्त एकदा मनापासून स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेव, तुझ्या जीवनात चमत्कार घडायला सुरुवात होईल. कारण स्वामी समर्थ कधीच भक्ताला अर्ध्या वाटेत सोडत नाहीत. ते संकट देतात, पण त्यातून बाहेर पडण्याची शक्तीही देतात. म्हणून आजपासून एक निर्णय घे. कितीही अडचणी आल्या तरी हार मानायची नाही. लोक काहीही बोलले तरी थांबायचं नाही. कारण तुमच्या पाठीशी स्वामी समर्थांची कृपा आहे आणि ज्या व्यक्तीवर स्वामी समर्थांचा हात असतो त्याला हरवण्याची ताकद कोणातही नसते. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, लोकांनी साथ सोडली तरी चालेल, पण स्वामी समर्थावरील विश्वास कधीही सोडू नकोस. कारण
ज्या भक्ताच्या पाठीशी स्वामी उभे असतात त्याला हरवण्याची ताकद कोणातही नसते. फक्त मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.